वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात 20 वर्षांनंतर मोठा अभिमानाचा क्षण। देवळी पुलगाव तालुक्यातील दोन होनहार खेळाडू भूमी प्रवीण रिठे आणि संतोषी संजय कैकाडी यांनी सिनियर राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेत वर्धा संघाला तृतीय क्रमांक मिळवून दिला असून या चमकदार यशामुळे 2 दशकाच्या प्रतीक्षेनंतर वर्धाने पुन्हा एकदा राज्य पातळीवर दमदार पुनरागमन केलं आहे। आमदार राजेश बकाणे यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रामीण क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याची क्रीडा क्षेत्रातून एकमुखी प्रतिक्रिया आहे। देवळी पुलगाव मतदारसंघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ईश्वरपूर सांगली येथे पार पडलेल्या सिनियर राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेत भूमी रिठे आणि संतोषी कैकाडी यांनी वर्धा जिल्ह्याला 20 वर्षांनी राज्यस्तरीय पदक मिळवून दिलं, तेही दमदार कांस्य पदक। भूमी रिठे हिची नांदेड येथे होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी निवड होणं हा देवळीच्या क्रीडा नकाशावर झळकणारा आणखी एक सुवर्ण अध्याय। या यशामागे प्रशिक्षक प्रमोद गांडोळे, अशोक वेलेकर, गोपाल सोनी, संकेत फरके, सिद्धेश तिरडे आणि निलेश कसनारे यांचं नियोजन आणि ग्रामीण क्रीडा संस्कारासाठी आमदार राजेश बकाणे यांचं प्रोत्साहन हा मोठा आधार आहे। आमदार बकाणे यांनी स्वतः या प्रतिभावान मुलीचा सत्कार करून स्पष्ट संदेश दिला, ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी माझी ताकद आहे। क्रीडा विकास, सुविधा, मैदान सुधारणा आणि निधी पाठपुराव्याचा परिणाम म्हणून वर्धा जिल्ह्याला 2 दशकांनंतर राज्यस्तरीय पुनरागमन करता आलं। क्रीडा तज्ञांच्या मते हे कांस्य पदक फक्त पदक नाही तर ग्रामीण क्रीडा पुनरुत्थानाची सुरुवात आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।